चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकास कामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणारं लोकार्पण. सरपंच मीना शेळके यांच्या प्रयत्नांना यश. केदारखेडा प्रतिनिधी बी.के. दसाळ. भोकरदन तालुक्यातील चिंचोली, देऊळगाव ताड आणि बोरगाव तारू या गावांमध्ये विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक ऑगस्ट 28 रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभ हस्ते या विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, भाजप ग्रामीण जालना जिल्हाध्यक्ष तथा अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष नारायण कुचे भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भोकरदन जाफराबाद विधानसभेचे आमदार तथा पंचायत राज समिती प्रमुख संतोष रावसाहेब पाटील दानवे उपस्थित राहणार आहेत. तसेच गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, गट शिक्षणाधिकारी गजानन वाळके, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल लखापती, महावितरणचे उपअभियंता शरद चेचर आणि राजूरचे मंडळ अध्यक्ष गजानन नागवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन होणारी प्रमुख विकास कामे. चिंचोली, 25 लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेली ग्रामपंचायत इमारत. चिंचोली, 12 लाख रुपये निधीतून साकारलेली शाळा खोली. देऊळगाव ताड, आंबेडकर नगर येथे 10 लाख रुपये निधीतून सिंगल फेज रोहित्र ट्रान्सफॉर्मर उभारणी. बोरगाव तारू, गौतम नगर येथे 12 लाख रुपये निधीतून सिंगल फेज रोहित्र उभारणी. ग्रामस्थांकडून सरपंचांचे आभार. चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू परिसराच्या विकासासाठी सरपंच मीना रवींद्र शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून लाखो रुपयांचे विकास कामे मार्गी लागल्याबद्दल तिन्ही गावांतील नागरिकांनी सरपंच मीना शेळके यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. या भव्य सोहळ्यास चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू परिसरातील नागरिक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच मीना रवींद्र शेळके व सर्व विनीत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.